आता आपण शेताकडे जाऊया, जिथं पेरणी चालू आहे. कालच्या पावसाने पेरणीयोग्य पाऊस झाला, त्याच्या आधी पडला होता पण खाली वल गेलेली नव्हती. नमस्कार, संत गोरवाका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि आता काल झालेल्या पावसामुळे पेरणीला वेग आला असून आता हे ट्रॅक्टर पेरताना, सोयाबीन पेरताना दिसत आहे. पाहू शकतो. आता पहिलं पेरणी बैलावर होत होती, आता बैलाचे प्रमाण आहे कमी झालेले आहे. आता त्याचेच रूप ट्रॅक्टरनं घेतलेले. असं मी आता जवळपास याला 20-25 वर्ष झालेले ट्रॅक्टरनंच पेरणी होते सरासरी. आणि अजून काहीसुद्धा लोक बैलानंच पेरतात. एक प्रत्येक गावात 10% प्रमाण राहिलेलं आहे. आता ट्रॅक्टर तिकडं पेरत गेलं, इकडं पेरत गेलं, एवढं की यानं वेळ वाचतो. आणि बैलाची पेरणीला 2 नाही 4 बैल लागतात. मागं रासनी करावं लागते, पुढं पेरायला एक खत पेरायला, एक बी पेरायला आणि मागं एक रासनीला. 3 व्यक्ती आणि 4 बैल लागतात. पण ट्रॅक्टर तसं नाही, 2 माणसाचं काम आहे, एक खत बी टाकायला आणि एक पेरणी करायला. आता बघू शकतो आपण. काही पक्षी हे बाहेर देशातील पक्षी आहेत, हे सुद्धा पेरणीचे साक्षी द्यायला आले आहेत. काही तर कावळा सुद्धा दिसत आहे. आता ह्यांचा उद्देश असा आहे की कुठं आळी असली, काय असलं, किडा असला तर ते खाण्यासाठी येत असतात. दर पावसाळ्यामध्ये हे पक्षी बाहेर देशातून येत असतात. ह्यांचं काय नाव माहीत नाही, फक्त हे कावळ्याचं नाव सांगू शकतो मी. उडाले तर काही पक्षी हे बाहेर देशातील पक्षी आहेत, हे सुद्धा पेरणीचे साक्षी द्यायला आले आहेत. काही तर कावळा सुद्धा दिसत आहे. आता ह्यांचा उद्देश असा आहे की कुठं आळी असली, काय असलं, किडा असला तर ते खाण्यासाठी येत असतात. दर पावसाळ्यामध्ये हे पक्षी बाहेर देशातून येत असतात. ह्यांचं काय नाव माहीत नाही, फक्त हे कावळ्याचं नाव सांगू शकतो मी. उडाले